अरे पवनाची जादूची जोडी येते आणि पुन्हा एकदा ज्याच्या पावलामध्ये मित्रांनो जादू आहे तोच रोहित घाणेकर निर्वाळचा समुद्र. रोहित पडतोय पण जबरदस्त जोडी. वा 21.20 उजव्या बाजूच्या छत्र्या मागे वा तुम्ही उजव्या बाजूच्या छत्र्या आहे मागे आहे भडवळकर यांच्याकडून रोहितसाठी 1000 रुपये ऑनलाईन त्याच्या खात्यात टाकलेले. रोहित खाते उघडून चेक कर 1000 रुपये खात्यात पडले. पहिलं 3 कर कार्ड नंतर पैसे जमा होतील. रोहित साठी खुश खबर. या ठिकाणी पाऊस बांधाच्या बाहेर धरून आता धरून बैल 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 जावा बैलवाडे जावा पुढे. कळवंड्यातली जोडी होती ही कळवंड्यातल्या सुबाई प्रसन्न या नावाने पळणारी जोडी. बाबू महाडीच जोडी पळवतोय ज्यानं साहेब की गावठी बैलाचा रेकॉर्ड या मैदानात तरी घाटीवाले तोडणार का? जे काल शक्य झालं नाही. 20 सेकंद 07 पॉइंटला आलेली जोडी अदानी राजे ही पांढऱ्या भागाला आपण विचारूया. ही जोडी पद्मश्री आशिष वट्टे अर्थात ही जोडी त्याच्या घरचा साज आहे. एक उत्तम जोडी राय आणि बारकेची जोडी. भाई देवगरकर मुंग्याशेटच्या जोडीकडे चला. ओंकार घाणेकर भविष्याच्या जोडीकडे चला. ड्रायव्हर गेले कुठे सगळ्याला शोधायला लागते. या ठिकाणी पद्मश्री हातामध्ये द्यायचे. तुम्ही कुठे बसायचं कसं बसायचं समजून घ्या. जोडी सुटले तुफान धावणारी जोडी. भाई या जोडीचा जाती बघूया. राखण बघा बैलांची ठेवण जोडी वळू द्या. हो जोडी पुन्हा एकदा सोन्या आणि पक्षाची जोडी. आमचा पांढऱ्या दादा नेहमी सांगत असतो की नुसतं बैलाच्या पाठनं धावून चालत नाही. बैलाला कासऱ्यावर कंट्रोल करता आलं पाहिजे. जजमेंट सुद्धा ड्रायव्हरवर असायला पाहिजे. पण पांढऱ्या आणि ज्या ड्रायव्हरची बरेच वर्ष अपेक्षा होती या सोन्याने गेल्या वर्षी या मैदानावर पहिला नंबर घेतला होता. रामावणे ड्रायव्हर होता. आजही परत रामावणे सोने आणि जोडीला मात्र संग्राम आहे. स्वतः सुनील सावडेकर सुट्टी करायला आलेले आहेत. कोण घालून सोन्याची सुट्टी थोडीशी उशिरा होती. रामू पल्ला जोडी रामू पल्ला नंतर तर आज या ठिकाणी नक्की बाद रेकॉर्ड झाला असता. जोडी कंट्रोल करा. जोडी आवरा. जोडी सावरा. हनुमान युवा ग्रुप नांगरणी महोत्सव मध्ये बघूया. हो 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 शुभमना पिकअप घेतलाय. या ठिकाणी आपण बघतोय सुरेश बोट थोडासा नागपूर स्पीड बनायला पाहिजे.
खेळाडूंकडून खूप साऱ्या अपेक्षा आहे. खेरडीतली जोडी आहे, महादेवची जोडी आहे आणि पुन्हा एकदा जोडी ज्याच्या हातामध्ये येतोय तो ड्रायव्हर आहे, तो जॅकी आहे, तो ओंकार घाणेकर. कोकण एक्सप्रेस म्हणून ज्याला म्हटलं जातं तो ओंकार घाणेकर. हा ओंकार तुरतुरी आहे. मी बराच वेळा बघितलंय कबड्डीमध्ये डू और डायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा ओंकारचं नाव असतं मित्रांनो. चांगला कोडमाला गावातला तो कबड्डीपटू आहे. एक चांगला एस्केप, चांगली सुटका करायची असेल तर ओंकारचं नाव अग्रगण्य घेतलं जातं. तोच ओंकार घाणेकर. थांबा शिट्टी मेकर, तुम्ही जोपर्यंत ड्रायव्हर इशारा देत नाही तोपर्यंत ड्रायव्हरने इशारा दिल्यावर शिट्टी मारायची. ड्रायव्हरकडे लक्ष ठेवा, बाकी कोणाकडे काय बघू नका. बैल सरळ करून घ्या. सुंदर काम करतात आमचे अनिल आगरे. सकाळपासून अतिशय चांगली मेहनत आहे. पप्पे आणि बिरजा बघा कसा पळतो. अतिशय सुंदर पप्पे लागले. शेख नाका खेरडी कातलवाड आहे. जशा काय घाटी जोड्या आल्या तसा पावसाला करून आहे. जाऊ दे पुढे, जाऊ दे पुढे. पप्प्या पळतो. दापोलीचा मंगेश पावशेकरांचा साथ पळतो. हरकत नाही, तिसरा विजेता बहुतेक आपल्याला भेटतोय. 28 पॉईंट. आणि वाऱ्याबरोबर जर बुलेट गेला तर आपल्याला माहिती आहे काय निकाल होणार. जास्ती वेळ घेऊ नको, तो गावठी पण तुला सहज येणार आहे. तू फक्त उभा राहा. तो गावठी पण कसा घाटीच्या पुढे याचा पण आईंदा केली ना. आईंदा कळत नाही. एक नंबर जोडी. धावणारा ड्रायव्हर आहे. बघूया काय करतो. कॅप्टन जाधव अजून तिसऱ्या नंबरवर हाय. लक्ष्मी धावणारी ही जोडी अमोल 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 बाबा मोठे ते बैलाचा पाय. या ठिकाणी बैल पुढे जायचं म्हणजे काय
500 रुपयाचं बक्षीस फक्त जोडी उभा जायचा उभी यायचा उठ 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 बाबा मी आधीच सांगितलं वेळेच्या कडेवरती आवाज असा समाज आणि या जोडीच्या बाटला उठला जमा पालला जोडीदार आता जेवायला सुरुवात कर बघा झाली सुरुवात लागला पोहायला गडी कोणता झाली गडी आणि आता पोहोचतोय गडी बाबल्या बाबल्या तुला मी वाटतं तर बाबल्या उठून आवाज आहे काय चला जाऊ दे जरा चिंतेल सिंहारी गुलामा घालपाटला तिसरे झेंड्या चला या मैदानावरची शेवटची जोडी अतिशय सुंदर असं मैदान पार पडलंय 40 गावठी आणि 24 घाटी जोड्या सुंदर असं मैदान जय हनुमान मित्रमंडळ आणि केदार वर्धन प्रसन्न रामपूरकरांचं हे मैदान अंतिम टप्प्यात आलं शेवटची जोडी आणि बैल झेंड्याकडे गेला जोडीदार बाळूशेठ शिंदेच्या बैलांना गुलाम लावायला हरकत नाही